नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि सकाळी ब्लॉगला सुरुवात करते. आता 10 वाजलेले आहे आणि कृष्णाला आहे ना रात्रभर ताप उतरतच नव्हता त्याचा ताप. तर मग मी आता डॉक्टरकडे घेऊन चालली. सलाई वगैरे लावता का काय, तर त्याला म्हटलं गो चल आता. आणि घरीच राहिलेले, गुड्याला पण घरीच ठेवलेले, तिला पण ताप आणि त्याला पण ताप. पण कृष्णाला आहे ना रात्रभर ताप आलेला आहे. आणि आज आहे पहिला सोमवार, श्रावण सोमवार. तर सर्वांनी उपवास धरलेला आहे आमच्याकडे. तर अजून काही खाल्लेलं नाही आहे, मोडता का काय काय माहिती. हां, तुम्ही बिस्किट खाल्लं होतं ना? बिस्किट खाल्लेलं आहे यांनी आणि त्याला पण बिस्किट दिलेलं आहे. पण आमच्या दोघांचा उपवास आहे. तिथून आल्यावर साबुदाणे बनवणार, तर साबुदाणे भिजू घातलेले आहे मी. तर हे पण बाहेर उभे. आणि आज आहे ना सकाळची मी पण कामातच होती, मुलांना नाही पाठवलं. पण मी सकाळी लवकर उठलेली होती, पडदे वगैरे सर्व टाकले आणि एक एक काम करते मी. तर चला, गुड्याला मी इथंच ठेवते, येते मी. 12 वाजलेले आणि कृष्णाला सलाईन लावलेली आहे. तर अर्धी झालेली होती. तर मग यांना म्हटलं मला सोडून द्या, हे येऊन गेले तर ठीक आहे म्हणे. तर आता यांनी सोडलं. गुडिया राणी तर वाजते शेंगदाणे साबुदाण्याची खिचडी बनवायची. किचन वगैरे आवरून गेलेली होती मी, फक्त ते भांडे लावायचे बाकी आहे. ते भांडे इथं याच्यात ठेवता येईल. आणि गुडिया राणी भाजते शेंगदाणे. गुड्या राणी शेंगदाणे भाजते. तिला म्हटलं शेंगदाणे भाज तू, अजून टाक ना बेटा थोडेसे. गावाकडे 4-1 वाजता सोडतो आमच्यावाले. आणि मी येतात संध्याकाळी सोडतो आम्ही. रात्री माणसं ड्युटीला गेलेले राहता आणि पोरं राहत नाही, त्याच्यामुळे मी संध्याकाळीच उपवास सोडते. आता काही उपवास सोडत नाही. मंदिरात पण गेलेली नाही मी, बाकीचं कामं आवरले. आणि तसेच दवाखान्यात गेली मी 10 वाजता. तर आता 12 वाजून गेलेले. आणि त्याची सलाईन ना एकदम बागेला हळू लावलेली आहे. तर त्याच्यामुळं वेळ होतो. तो म्हणे 1-2 तास तरी जाणार म्हणे ताई, 2 सलाई आहेत. म्हटलं ठीक आहे. यांना म्हटलं मग मला घरी सोडा, गुड्याला पण भूक लागून गेलेली आहे आणि तो पण येणार, तर मग जेवण मागणार म्हटलं. तर मी साबुदाणे करून ठेवणार तोपर्यंत. आता ते जात आहे दवाखान्यात. आणि आता माझं सर्व काम पडलेलं आहे बघा. रात्रीचे भांडेसुद्धा लावायचे बाकी, फक्त झाडू आणि पोचा झालेला आहे. बाहेर आज गुड्या राणी साबुदाण्याची खिचडी शिकणार आहे आणि मला शिकव म्हणे मम्मी. तर मम्मी तिला शिकवते. तर तिला म्हटलं आता पहिले ना बटाटे चिरून घे. मी पाहते तिची गंमत, तिला सांगते. त्या प्लास्टिकच्या ह्याच्यात नाही काढायचं आणि सर्व गोष्टी ना व्यवस्थित करायच्या. गरम राहतं ते. आता पहिले बटाटे चिरून घ्यायचे. अरे गरम वस्तू कधीच धुवायची नाही ताई. चॉपिंग बोर्ड तिथं बघ ना ड्रावर मध्ये. तर तिला म्हटलं आता बटाटे चिरून घे बाई. आणि हिरवी मिरची बी चिरावी लागेल तिथं, नाही का आपलं आलं. तर गुड्याने बटाटे चिरून घेतले आणि हिरवी मिरची मी चिरून दिली. आता टाकते माझी ताई हिरवी मिरची, घाबरू नको. मस्त टाक आता बटाटे टाक. आणि इकडे ना पापड मीच तळून दिले, म्हटलं तेल मील उडून घेणार ही. आणि थोडेच तळले. टाक, हाताने टाक ना, हाताने टाक ना. अगं ते स्टार्टिंगला तेल ओढलं ना. टाक, हाताने टाक. पाणी नितरून घ्यायचं चांगलं. तेव्हा आता ते बेसिंग मध्ये ठेवून दे, मी करून येईन ते. किती पसारा मांडून ठेवलाय. हात असे पुसायचे नाही. हा रुमाल घे, बलेंचा कपडा राहू दे ते आता. अगं बाई राहू दे ना, आम्ही आवरून घेईन. तू आता करून घे पहिले बटाटे. की आई करून घे ना ताई, बटाटे कलस ना. गॅस फुल करावा लागेल. नमक काढ.
खाली. हां का अजून हां थोडं हां टाक ना. बस ठीक आहे. बाहेर इतके रुमाल सगळे रुमाल घेऊन ठेवले. तर याच्यात नमक मीठ टाकून देते. कसं हो. शेंगदाण्याचा कुट्टा टाक बेटायचा. कुट्टा करून घेतला आहे. गुड्या राणीनेच केला तो पण मिक्सरमधून. बस टाक ना पूर्ण. बस शेंगदाण्याचा कुट्टा आहे ना आम्हाला आवडत नाही एवढा. गुड्याला बी नाही आवडत. त्याच्यामुळे तिने आहे ना थोडा कमीच कर बाई म्हणे. ते नाही. आणि इकडे होत आहे बटाटे. गुड्या राणी खाते पापड. आणि हे पापड ना मावशीने दिलेले, माझ्या बहिणीने दिलेले ना. तर झाकून दिलं गुड्याने. हे बघा इथे तिला म्हटलं जा थोडा वेळ, मी तुला सांगते केव्हा खोलायचं येतं. हे बघा गेली आणि करत राहते ती माझ्याजवळ गुडगुड गुडगुड करत राहते. तिला म्हटलं पापड खा आणि जा तू तिकडे किचनमधून. तर हे बघा झाकून इकडे मी शब्दाने. आणि मी राहिली का तेव्हाच करते, असं नाही हे एकटी करणार गोवा तेव्हा नाही करत. तरी या पापड खायला छान झालं. कृष्ण आत्ता झाला सर लावून माझं दादा बस देख कसं थकल्यासारखा करतोय तो. आणि माझे साबुदाणे होत आहे इथं. फराळ करून घेतो आता आणि मग बोलते तुमच्याशी. तर या चहा घ्यायला चहा ठेवला आहे मी आणि चहा घेते. मस्त झालाय चहा. आणि मलाही ना असं मलाई टाकून चहा आवडतो. चिल्लर किती गोळा केली आणि मागे सरक मागे सरक. ड्रावरमधून एवढी चिल्लर निघाली आणि ती जमा करते आणि ठेवते. आणि त्या पैशांना काहीच करत नाही. कशी केस बस ओले केस कशी बांधून. आणि ते केस आहे बस पूर्ण नुसती खेळत बसते. कोणाला सांगते 1 रुपया लागू का, कोणाला 2 रुपये लागू का, आणि देत बसते. आणि तिला त्या पैशांचं काहीच घेणं देणं राहत नाही. आमच्याकडे मुलांना पैशांची काही येणं नाही. ती खेळत खेळत बसेन ते पैसे. ए बाई माझ्याकडनं सांभाळले जात नाही असं सांगते. फुटबॉलची बॅग हां तुला जायचं आहे का फुटबॉलच्या मॅचला? आज नको जाऊ बाई, बंद करून दिली आता. पण आज नको जाऊ, पाणी पावसाचं आता जाऊ नको. उघडण झाली का मग जा. ठीक आहे. पाऊस बाहेर पाऊस चालू आहे. बाहेर आहे बॅग दादा घेऊन गेला होता फुटबॉलची बॅग. आणि पाऊस कंटिन्यू पाऊस चालू आहे. सकाळी थोडा उघडला होता पण थोडा असा फुरफुर चालू आहे ना. बंद झाला का? ओलं झालेलं आहे आणि म्हणजे फुरफारच येत होता. पाऊस काही एवढा येत नव्हता. ते आमचं अजून टपकतच पाणी. तू मॅचला जाऊ नको. मला जायचं आहे ब्लाउज टाकायला आणि पूर्ण घर क्लीन झाले. पप्पा झोपलेले होते ना, ती गाठी नीट कर. आणि पूर्ण घर क्लीन करून भांडे वगैरे सर्व लावलं गेलं. आता काही लाईट लावत नाही मी, पण लावून देते. आणि मी चालली गुड्याला घेऊन ब्लाउज टाक. असं काय करते नको ना वेड्यासारखं करते. सर्व क्लीन झालेलं आहे आणि आता चालली मी. आणि आता चाललो आम्ही बाहेर. चला सोडून देत आहे का हो इथपर्यंत? हां मी बोलत नव्हती ना त्यांच्याशी, ते पण बोलत नाही. सोडून देत आहे का? 2 मिनिटासाठी परत मग जाऊ नाही मग तिकडनंच चालणार जाणार तुम्ही. कपडा ठीक आहे. चहा पे नाही का? टी व्ही लागली असते आता. ती केव्हाची करते ती तिकडे पण बोलली मी.
आहे ना काय म्हणते राव मी नाच तर चला ते पण आणले 3 सेट आणले ते. तिकडे लावून द्या कुठे आता प्रत्येकाला बस 3 सीट आणले 3 सेट आणले. तो म्हणे माझा विनय ताई? तो म्हणे माझा आहे. जरा ठरवून घ्यायचं तर मग आधीच पूजा झाली त्यांनी आमची. सांगितलं मस्त पूजा करून घेतली. तू तांब्याने पहिले टाकून दे मी नंतर माझी शांत राहते. तेच काय करणार बाहेरून आली आणि आमच्याकडे पाहुणे आलेले होते. आता बघा 8:30 वाजून गेले आणि कृष्णा येऊन गेला तरी स्वयंपाक केलेला नाही मी. तर चहा पाणी चालू होती आमची आणि बसून गेले ते दादा पण त्यांचे मित्र आलेले होते. तिथं चहाचे कप वगैरे सगळे जमा झालेले. हे बघा मी इथे ना आपल्याला आहे ना भज्या काढायच्या आहे आणि खानदेशी भज्या कशा काढतात ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि आमच्याकडे अशाच काढतात त्याच्यामुळे मी तुम्हाला अशाच दाखवणार आहे. तर इथं मी बेसन पीठ घेतले आणि इथं मी कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतली. ते आपण याच्यात टाकून देऊ. आणि प्रत्येक जण वेगवेगळं करतात. अद्रक लसूणची पेस्ट टाकतं, कोणी लसूण आणि जिराची पेस्ट टाकतं. तर मी ते न टाकता मी पण टाकते कधीतरी बनवल्या तर सिंपलमध्ये मी अशा बनवते. त्याच्यात टाकते ओवा आणि पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ. आणि मला सिंपल अशा आवडतात. लसूण आणि त्याची पेस्ट वगैरे मला काही आवडत नाही त्याच्यामुळे मी ती काही टाकत नाही. पाहुणे रावणे आले ना तर मग मी टाकते. तर याला खायचा सोडा आहे आपल्याला, सोडा टाकून घेते मी. आणि थोडं पाणी टाकून त्याच्यावरती आणि पीठ असं ठेवलंय मी. तेल आहे ना जास्त. तर आपलं ना कालचंच तेल ठेवलेलं आहे मी. तेल गरम झालेलं आहे तर टाकते मी भज्या. आता आणि मी छोट्या छोट्या करते अशा. एकदम छोट्या टाकल्या होत्या पण फुलता किती मोठ्या. आणि हळद वगैरे काहीच नाही टाकलेली आणि वास इतका छान येतोय. हा हॉटेल सारखा. काढून घेते मी. मस्त अशा झाल्या भज्या. कृष्णा काही खाणार नाही आणि हे बघा किती छान झाले. इकडे दाखव. एकदम भारी झालं. तर चला मी आता काढून घेते आणि मग